जगात सध्या सगळीकडे युद्धाचं वातावरण असताना चीन मात्र सातत्यानं स्वतःला सशक्त आणि सामर्थ्यशाली बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे। याच दिशेनं आता चीननं एक नवं पाऊल टाकलंय। चीनी वैज्ञानिकांनी एक अद्भुत मिलिटरी ड्रोन तयार केलाय। या ड्रोनचा आकार एका मच्छरा इतका आहे। मच्छरा आकाराचं हे ड्रोन युद्धाच्या मैदानात उतरण्यासाठी आता सज्ज झालंय। विशेषतः लष्करी हेरगिरी आणि सिक्रेट मिशनसाठी या ड्रोनचा वापर करता येणार आहे। चीनकडून विकसित करण्यात आलेलं हे अत्याधुनिक शस्त्र अर्थात मच्छर ड्रोन नेमकं काय आहे याबाबत सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके। साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार चीनी लष्करी रोबोटिक्स लॅबनं गुप्त कारवायांसाठी डासाच्या आकाराचं मायक्रो ड्रोन तयार केलंय। चायना सेंट्रल टेलिव्हिजनच्या CCTV 7 या राष्ट्रीय लष्करी दूरदर्शन वाहिनीवर याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आलाय। मध्य चीनच्या हुनान प्रांतातील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी अर्थात राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठ येथील रोबोटिक्स प्रयोगशाळेनं गुप्त लष्करी कारवायांसाठी मच्छराच्या आकाराचा हा ड्रोन विकसित केलाय। हा मायक्रो ड्रोन लष्करी हेरगिरी आणि युद्धभूमी मोहिमांसाठी उपयुक्त ठरणार आहे। गेल्या आठवड्याच्या शेवटी चायना सेंट्रल टेलिव्हिजनच्या लष्करी वाहिनीवर अर्थात CCTV 7 वर प्रसारित झालेल्या अहवालात नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी विविध प्रकारच्या रोबोट्सवरील त्यांचे काम दाखवले। अगदी ह्युमनॉइड रोबोट्सपासून ते डोळ्यांना क्वचितच दिसणाऱ्या मायक्रो ड्रोनपर्यंत। टेलिव्हिजनवरील प्रसारणादरम्यान केंद्रीय लष्करी आयोगाशी संलग्न असणाऱ्या संस्थेतील विद्यार्थी लियांग हेक्सियांग यानं हे उपकरण हातात धरून दाखवत त्यामागचा उद्देश स्पष्ट केलाय। माझ्या हातात एक डासासारखा रोबोट आहे। यासारखे सूक्ष्म बायोनिक रोबोट हे विशेषतः युद्धभूमीवरील माहिती शोधण्यासाठी आणि विशेष मोहिमांसाठी उपयुक्त आहेत असंही त्याने म्हटलंय। या ड्रोनची रचना एखाद्या डासाप्रमाणे म्हणजेच अतिशय पातळ काडीसारखी मध्यवर्ती शरीर आहे, ज्या दोन्ही बाजूला पानांसारखी रचना असलेले दोन अतिशय लहान पंख जोडलेले आहेत आणि कीटकांच्या पायासारखे दिसणारे केसांसारखे पातळ 3 पाय। ड्रोनची लांबी ही सुमारे 1.3 सेंटीमीटर इतकी आहे। याच्या सूक्ष्म रचनेमुळे शत्रूला सहजपणे चकवा देण्यासाठी या ड्रोनचा वापर करता येईल। त्यामुळे कोणत्याही संशयाशिवाय तो शत्रूच्या हद्दीत प्रवेश करू शकतो। हा मायक्रो ड्रोन शत्रूच्या हालचाली टिपणं, माहिती गोळा करणं आणि विशिष्ट ठिकाणी लक्ष केंद्रित करणं या उद्देशानं बनवण्यात आलाय। हे सगळं तर आहे, पण हा ड्रोन नेमकं कसा काम करतो, याला कंट्रोल कसं करणार? तर प्रसारणादरम्यान या मायक्रो ड्रोनचा नमुना दाखवण्यात आला, ज्या 4 पंख असलेल्या मॉडेलला स्मार्टफोनद्वारे ऑपरेट करण्यात आलं। त्यांच्या लहान आकारामुळे या नवीन प्रकारच्या ड्रोनचं उत्पादन करणं हे थोडं आव्हानात्मक आहे। सेन्सर्स, पॉवर डिव्हाइसेस, कंट्रोल सर्किट्स आणि इतर घटक हे अतिशय लहान जागेत बसवणं हे कठीण आहे। त्यामुळे हा ड्रोन रोबोटिक्स इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रगतीचा एक अद्भुत नमुना आहे। या ड्रोनला डासासारख्या रचनेमुळे मॉस्किटो ड्रोन असेही म्हटले जाते। हे ड्रोन महत्त्वाच्या मोहिमांसाठी उपयोगी पडणार आहे। लष्करी मोहिमांव्यतिरिक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी या ड्रोनचा वापर करता येणार आहे। मलब्याखाली अडकून पडलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठीही या ड्रोनची मदत होऊ शकते। हवेची किंवा पाण्याची गुणवत्ता यांसारख्या पर्यावरणीय परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी देखील या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो। या नमुन्यावर अजूनही काही चाचण्या सुरू आहेत। लष्करी क्षेत्रात यामुळे क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून भविष्यातील युद्धातील गुप्त ऑपरेशनसाठी हे तंत्रज्ञान निर्णायक ठरू शकतं। तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।